मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावत तिरंगा फटकावला। 50 मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नीलनं हा इतिहास रचलेला आहे। स्वप्नीलच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये ब्रॉन्झ मेडल स्वप्नीलनं पटकावलेला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळालंय। 1952 नंतर महाराष्ट्राला दुसरं वैयक्तिक ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे। आपण बघतोय कोल्हापुरासह राज्यभरात मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। मराठमोळ्या स्वप्नीलनं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। बघूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जय महाराष्ट्र। स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ब्रॉन्झ मेडल। कोल्हापुरी जगात लय भारी। नेमबाज स्वप्नील कुसाळेनं महाराष्ट्राचा झेंडा 7 समुद्रापार फडकवला। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत त्यानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं। मूळच्या कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नीलनं ब्रॉन्झ मेडल पटकावून नवा इतिहास रचला। त्याचा एकूण स्कोर 451.4 होता। खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला। Started shooting since it's been 14 years, and I did everything what needed to shoot, like to perfect shooting, and we can say like good shooting. And the hard work pays right now, and it's like I'm proud to be like to win the medal for the India. मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा झेंडा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेच्या फायनलचा थरार कसा रंगला त्यावर एक नजर टाकूया। फायनल मध्ये स्वप्नील आधी 6व्या स्थानी होता। अंतिम फेरीत एकूण 8 स्पर्धक होते। प्रत्येक नेमबाजाला 40 शॉट्सची संधी होती। 40 शॉट्स नंतर कमी गुण असलेले 2 खेळाडू बाहेर गेले। पहिली फेरी पूर्ण झाली तेव्हा स्वप्नील 5व्या स्थानी होता। फायनल मध्ये स्वप्नीलनं चमकदार कामगिरी करत 3ऱ्या स्थानी मजल मारली, तेव्हा स्वप्नीलचं ब्रॉन्झ पदक पक्क झालं। स्वप्नील सारखा मुलगा म्हणजे त्याने इतकं अगदी पूर्ण स्वतःला नेमबाजीसाठी झोकून दिलं होतं आणि जेवढे कष्ट त्याने गेलेत ह्या खेळासाठी, तर मला खूप आनंद आहे की त्याला हे पदक मिळालं। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे आणि विशेष म्हणजे हे तीनही पदकं नेमबाजीमध्ये मिळाली आहेत। स्वप्नीलच्या आधी मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं आणि त्याच प्रकारात मनू भाकर आणि सरबजीतनं मिश्र दुहेरीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं। त्यामुळे नेमबाजांनी खऱ्या अर्थाने या ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकावला असं म्हणता येईल। रोहिणी गोसावी, झी 24 तास, पॅरिस।